नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत परिवहन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे. या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या परिवहन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण परिवहन समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 5 मार्च 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली जे अध्यक्ष आहे परिवहन समितीचे त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 10वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी परिवहन समितीद्वारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित बसण्याची व्यवस्था पाहणी करणे. फार महत्त्वाचा असा हा परिवहन समितीमधला 2 नंबरचा विषय आहे. परिवहन समितीमार्फत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित बसण्याच्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. शाळा बस व इतर वाहतूक साधनांची सखोल तपासणी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यास योग्य व सुरक्षित आसन उपलब्ध आहे का याची खात्री करण्यात आली. बसामध्ये जादा प्रवासी नसावेत याबाबत सूचना देण्यात आल्या. आसनाची स्थिती, पकडण्याचे हँडल व दरवाजांची सुरक्षितता तपासण्यात आली. आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे व खिडक्या सुरक्षित आहेत का ते पाहणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सीट बेल्टची उपलब्धता व वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बस चालक व परिचालकांना सुरक्षिततेचे नियम समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना बसमध्ये शिस्त राखण्याचे आवाहन करण्यात आले. चढताना व उतरताना घाई न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वाहनांची कागदपत्रे व फिटनेस प्रमाणपत्र तपासण्यात आले. वेग मर्यादा पाळण्याबाबत चालकांना सूचना देण्यात आल्या. पालकांनाही सुरक्षिततेच्या नियमांची माहिती देण्यात आली. पाहणी दरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदर पाहणी उपक्रम सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडलेला आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3. पुढील नवीन शैक्षणिक वर्षासाठी परिवहन शुल्क निश्चित करण्याबाबत. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 3 नंबरचा. पुढील नवीन शैक्षणिक वर्षासाठी परिवहन शुल्क म्हणजेच शाळेची बसची फी निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व सदस्य उपस्थित होते. इंधन दरवाढ, वाहन देखभाल खर्च व चालक मानधन यांचा आढावा घेण्यात आला. मागील वर्षातील खर्च व उत्पन्न याची तुलना करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बस मार्गाची पुनर्रचना करण्याबाबत विचारविनिमय झाला. वाहन विमा, फिटनेस प्रमाणपत्र व परवाना शुल्क यांचा खर्च लक्षात घेण्यात आला. पालकांवर आर्थिक ताण येऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. शुल्क दर वाजवी व पारदर्शक पद्धतीने निश्चित करण्याचे ठरवण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या पर्यायावरही चर्चा करण्यात आली. हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्यास प्राधान्य देण्याचे ठरले. शुल्क निश्चितीबाबत सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. निर्णय पालकांना लेखी स्वरूपात कळवण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून सुधारित शुल्क लागू करण्यात येईल. बैठक सकारात्मक व समन्वयपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4. शालेय बस वाहनांची एकूण संख्या व उपलब्धता याबाबत चर्चा. 4 नंबरचा विषय आहे. परिवहन समितीची बैठक घेऊन शालेय बस वाहनांची एकूण संख्या व उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या बसांची संख्या व त्यांची स्थिती यांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक बसची आसन क्षमता व विद्यार्थ्यांची संख्या तपासण्यात आली.
सकाळ व दुपारच्या फेऱ्यांचे वेळापत्रक पडताळण्यात आले. काही मार्गावर अतिरिक्त बसची गरज आहे का यावर विचारविनिमय झाला. देखभाल व दुरुस्तीकरता बंद असलेल्या वाहनांची माहिती सादर करण्यात आली. प्रत्येक वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र व विमा तपासण्यात आला. बसचालक व परिचालकांची उपलब्धता यावर चर्चा करण्यात आली. तसेच वाहनांची नियमित तपासणी करण्याचे महत्त्व अधोरेखित या ठिकाणी करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले. गरज भासल्यास नवीन वाहन भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. इंधन खर्च व देखभाल खर्चाचा आढावा घेण्यात आला. वाहनांची स्वच्छता व सुरक्षितता मानके पाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पालकांकडून आलेल्या सूचनांचाही विचार करण्यात आला. बैठक सकारात्मक चर्चेतून यशस्वीरित्या पार पडली व आवश्यक निर्णय नोंदवण्यात आलेले आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, चालकांसाठी सुरक्षा मार्गदर्शक बैठक. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. परिवहन समितीमार्फत शालेय बस चालकांसाठी सुरक्षा मार्गदर्शक बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत सर्व बस चालक व परिचारक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहन चालवताना वेग मर्यादा काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतूक नियमांचे पालन व शिस्तबद्ध वाहन चालना यावर भर देण्यात आलेला आहे. बस थांबवताना योग्य ठिकाणीच थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थी चढ उतार करताना विशेष लक्ष घेण्यास सांगण्यात आले. मोबाईलचा वापर वाहन चालवताना टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. अग्निशामक यंत्र व प्रथमोपचार पेटीची माहिती देण्यात आली. वाहनांची नियमित तपासणी करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. पालक व शाळा प्रशासनाशी समन्वय ठेवण्याबाबत चर्चा झाली. चालकांच्या शंका समाधानासाठी स्वतंत्र सत्र घेण्यात आले. सुरक्षित व जबाबदार वाहन चालनाची शपथ घेण्यात आली. बैठक सकारात्मक वातावरणात यशस्वीरित्या पार झालेली आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या पद्धतीने लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी शेवटील जे पेज आहे सभेस उपस्थित सदस्य या ठिकाणी अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. आपणास जर या परिवहन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकता. धन्यवाद.